नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आपण वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करत आहोत. मग शिक्षक भरती असू दे, TET असू दे, स्कॉलरशिप परीक्षा असू दे, पोलीस भरती असू देत, अशा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी मराठी व्याकरण हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि या मराठी व्याकरणामधील नेहमी फसवे शब्द येतात, ते म्हणजे कर्ता, कर्म आणि क्रियापद ओळखण्याचे. आपल्याला बऱ्याच वेळा हे सोपं वाटतं, पण यामध्ये थोडं अभ्यास केला तर अधिक चांगल्या प्रकारे कर्ता, कर्म आणि क्रियापद आपल्याला ओळखता येतं. आपण वेगवेगळी उदाहरणं घेऊया, म्हणजे कर्ता कोणता आणि कर्म कोणता वाक्यातील आणि क्रियापद कोणतं हे आपल्याला सहज ओळखता येतं. या ठिकाणी पहिलं वाक्य आहे, मी पुस्तक वाचतो. आता सगळ्यात सोपं म्हणजे क्रियापद तुम्हाला ओळखता येतं, वाचतो. आता या वाचतोलाच प्रश्न विचारायचं. वाचणारा कोण? मी. म्हणजे मी हा या ठिकाणी कर्ता आहे, मी. आता पुढे पहा, काय वाचतो? पुस्तक वाचतो. म्हणजे कर्म आहे पुस्तक. म्हणजे क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला, किंवा नारा, नारी, नारे, वाचणारा, वाचणारी, वाचणारे असा प्रश्न विचारला की कर्ता मिळतो. आणि क्रियापदाला काय असा प्रश्न विचारला तर कर्म मिळतो. पण प्रत्येक वेळी काय असा प्रश्न विचारल्यावर कर्म मिळत नाही, हे आपण अजून आणखी उदाहरणांमध्ये पाहणार आहोत. आता दुसरा प्रश्न आहे किंवा दुसरं वाक्य आहे, आस्थाने पेरू खाल्ला. खाणारी कोण? आस्था. म्हणजे आस्था या ठिकाणी कर्ता आहे. काय खाल्ला? पेरू खाल्ला. कर्ता ओळखला की कर्म ओळखायला सोपं जातं. आता पुढे पहा, मुले खेळ खेळतात. खेळणारे कोण? मुले. म्हणजे कर्ता आला मुले. काय खेळतात? खेळ खेळतात. मग कर्म झालं खेळ. पक्षी किडे खातात किंवा पक्षी किडे पकडतात. यामध्ये पकडतात हे क्रियापद आहे. मग याला प्रश्न विचारायचे, पकडणारे कोण? पकडणारा कोण किंवा पकडणारी कोण? पक्षी. पकडणारे कोण? पक्षी. म्हणजे पक्षी हे या ठिकाणी कर्ता आहे. काय पकडतात? किडे पकडतात. म्हणजे किडे हे काय आहे? कर्म आहे. हनुमानाने डोंगर उचलला. उचलला हे क्रियापद आलं. ही सर्व क्रियापद आहेत. आता उचलणारा कोण? हनुमान. म्हणजे हनुमान या ठिकाणी कर्ता आहे. तर काय उचलला? डोंगर उचलला. म्हणजे डोंगर हा या ठिकाणी कर्म आहे. म्हणजे या 5 वाक्यातून कर्ता कोणता आणि कर्म कोणतं आणि क्रियापद कोणतं हे आपण पाहिलं. पण यापेक्षा वेगळी 5 वाक्य आपण पाहूया की त्यामध्ये कर्ता आहे का नाही हे तुम्हाला समजेल. आता पुढचं वाक्य आहे, सदाशिव गावी गेला. आता यामध्ये क्रियापद आहे ते गेला आहे. मग गेलाला प्रश्न होता, जाणारा कोण? सदाशिव. म्हणजे कर्ता मिळाला. आता आणि प्रश्न, काय गेला? काही कळत नाही. कोठे गेला मिळतं उत्तर. म्हणजे कोठे हे क्रियाविशेषण आहे, स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. म्हणजे गावी हे कर्म नाही, म्हणजेच या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणून या वाक्याला किंवा या गेला या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असं म्हणतात, किंवा हे अकर्मक वाक्य आहे, इथं कर्म नाही. आता स्वरा पटकन उठली. उठणारी कोण? स्वरा. काय उठली? काही उत्तर मिळत नाही. म्हणजे या वाक्यातही कर्म नाही. या ठिकाणी जो क्रियापद आहे जे उठली हे अकर्मक क्रियापद आहे. आता पुढे बघा, गायत्रीला थंडी वाजते.
हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे. वाजणारी कोण, या असा प्रश्न विचारायचा. वाजणारी कोण, थंडी, म्हणजे करता थंडी आहे या ठिकाणी. काय वाजते, थंडीच उत्तर येतं. म्हणजे कोण आणि काय असं दोन्ही प्रश्न विचारले तर एकच उत्तर येतं. त्यावेळी तो शब्द हा कर्ता असतो आणि त्या वाक्यामध्ये कर्म नसतं. म्हणजे गायत्री हे कर्म नाही आहे, कर्ता मात्र थंडी आहे, म्हणून या वाक्यातही कर्म नाही. आता पुढचे वाक्य पहा. मी सकाळी लवकर उठलो. उठणारा कोण, मी, म्हणजे मी हा या ठिकाणी कर्ता आहे. आता काय उठलो, काहीही उत्तर मिळत नाही. म्हणजे सकाळी लवकर ही क्रिया विशेषणे आहेत. म्हणजे सकाळी केव्हा उठलो, सकाळी उठलो, केव्हा उठलो, लवकर उठलो, ही जी क्रिया विशेषणं आहेत ही केव्हा उठलो हे सांगतात किंवा त्याला आपण परिमाणवाचक क्रिया विशेषणे असं आपण म्हणतो. आता गीताला बस लागते, गीताला बस लागते, यामध्ये लागते हे क्रियापद आहे. म्हणून आपण काय करायचं, त्याला प्रश्न विचारायचा. लागणारी कोण, बस, म्हणजे या ठिकाणी बस हे क्रियापद आहे. किंवा लागणारी काय, बस. कोण आणि काय असे प्रश्न विचारले तरी बसच उत्तर मिळते. म्हणजे बस हे या वाक्यातील कर्ता आहे, पण क्रियापद नाही या वाक्यामध्ये, कर्म नाही, म्हणजेच हे अकर्मक क्रियापद आहे. म्हणजे ही जी सर्व 5 वाक्ये आहेत, ही 5ही वाक्ये अकर्मक क्रियापदाची आहेत. या अगोदर मी 5 वाक्ये दिली, त्यामध्ये कर्म आहे, म्हणून ती सकर्मक क्रियापदाची वाक्ये आहेत. तर कर्ता आणि कर्म ओळखताना या प्रकारे तुम्ही जर युक्ती वापरली तर निश्चितपणे तुम्हाला वाक्यामध्ये कर्ता कोणता आहे आणि कर्म कोणता आहे ओळखता येतं. आणि याचाच आधार घेऊन तुम्हाला प्रयोग ओळखता येतो. म्हणजे कर्तरी प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे की भावे प्रयोग आहे. म्हणजे प्रयोग शिकताना आपल्याला कर्ता कर्म क्रियापद ओळखता आलं पाहिजे. हा घटक महत्त्वाचा आहे. काही वेळेला वाक्यात कर्ता कोणता असा प्रश्न विचारला जातो किंवा कर्म कोणतं, तर ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ही 10 वाक्य आहेत, त्याच्या आधारे तुम्ही निश्चितपणे ओळखू शकाल. धन्यवाद.